आणि सोलापूर शहरातले काही पदाधिकारी त्यांनी राजीनामा दिला होता, 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता, जे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. कशा पद्धतीने मग स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्यासमोर? ठीक आहे, तो राजकीय भाग आहे. कसं आहे, आता प्रत्येकाची विचारसरणी मानसिकता वेगवेगळी असू शकते. त्याला आम्ही कोणच काय सामोरं जाऊ शकत नाही आहे. सगळं तो परी दिलं आहे. कोणाला काय नाही दिलं पक्षाने असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा. आता ह्याच्या पलीकडे अजून काय हवं असेल तर मग ते शिंदे साहेबांना सांगावं लागेल. किंवा आहे का आणखीन काय आहे हे आम्ही त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा नाद कोणी करायचा नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या उपमा काढल्याशिवाय बोलल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही आणि तुम्हालाही करमत नाही त्यांच्याशिवाय, म्हणून हे त्याचं चालू आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, मात्र तुमचं जंगी स्वागत केलं जातंय, काय सांगाल यावर? हे बघा, आता मी इथं आलेलो आहे कार्यक्रमाला. जे काय नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्याचं काम आमचं चालू आहे आणि ते काम आम्ही सरकारच्या माध्यमातून करतो आहे. पंचनामे चालू आहेत. पंचनामे झाल्यानंतर ते सुरू होतील. कारण अतिवृष्टी ही कोणाच्या हातामध्ये काय राहिलेली नाही आहे. तो निसर्ग कधी काय करेल हे सांगू शकत नाही. आता हे जे काय स्वागत केलेलं आहे ते आम्ही इथं आल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर पहिलीच वेळ इथं मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ताईने, आमच्या जिल्हाप्रमुख ह्या सगळ्याच मंडळींनी जे स्वागत केले ते केले, त्याबद्दल काय दुमत नाही आहे. शेठ, बंजारा समाज आणि धनगर समाज ते असं म्हणतात की मंत्रिमंडळातले सर्व मंत्री जे आहेत ते आका आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आकांचे आका आहेत. कसं पाहताय? नाही, ठीक आहे. आता काय आहे, जेव्हा ते स्वतः होते मंत्रिमंडळात किंवा आमच्यासोबत त्यावेळेला त्यांना काय सुचलं नाही आहे. आता बाहेर पडल्यानंतर जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी किंवा लोकांना आपलंसं करण्यासाठी, तुम्हाला काय ना काहीतरी सांगण्यासाठी हे वक्तव्य काही ना काहीतरी करत असतात. सगळ्याच वक्तव्यांकडं गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही. भाऊ, मध्यंतरी देवाभाऊ या नावाचं जे आहे की मध्यंतरी कॅम्पेनिंग मोठ्या प्रमाणात झालं होतं, वृत्तपत्रामध्ये जाहिराती आल्या होत्या. आज त्याचाच प्रत्युत्तर म्हणून देवा तूच सांग अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग चालू झालेलं आहे. कॅम्पेनिंग वर नेमकं कधी थांबेल काय वाटतं? आता हे मुळात आम्हालाही नाही माहिती. ज्या वेळेला आम्ही टी व्हीला, पेपरला जाहिराती सगळ्या कटआउट लावलेले पाहिल्यानंतर आम्हाला कळलं. त्याचा कोणाला तेवढा उलगडा झाला नाही. परंतु हरकत नाही आहे. शिवाजी महाराजांना जर पुष्पांजली वाहत असतील तर वाईट काय आहे? चांगली बाब आहे ना की शिवाजी महाराजांना त्यांनी पुष्पांजली वाहिलेली आहे की त्यांनी इतर कोणाला वाहिलेली नाही. शेठ, दोन तुमचे सहकारी आहेत. एक संजय आदिवासीमधून देऊ नये, नाहीतर सत्ताधारी आमदार जे आहेत पाडवी ते सरकारमधून बाहेर पडतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो. सरकारची जबाबदारी आहे आणि ते आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळ, आम्ही सगळे मंडळी ह्या काळजीमध्ये आहोत की कोणाचंही नुकसान न होतं. मग भले कुणबी समाजाचं असेल त्यांचं नुकसान न होतं मराठ्यांना द्यावं, आदिवासींचं नुकसान न होता धनगर समाज किंवा काही इतर समाज आहेत त्यांना द्यावं. आम्हाला त्याबद्दल नाही आहे. कुठल्याही समाजाचं अडचण करून आम्हाला दुसऱ्याला देऊ नये हे आमचं म्हणणं. खरं तर या अगोदर जितेंद्र आव्हाड जे आहेत ते मराठा आरक्षणासंदर्भात बोलत होते, मात्र आता जे आहे त्यांचं शिबिर चालू आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये सरकारने, असं म्हणतात. नाही, ठीक आहे. जितेंद्र आव्हाड काय बोलतोय किंवा काय करतोय ह्याच्यापेक्षा जे पूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षण दिलेलं आहे ते अजून चालू आहे. आणि आत्ता जे काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा जे काय सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट आणि सातारा औंध गॅजेट हे आत्ता जे काय ते काढतायत त्यातून जे काय असेल ते आम्ही काही वेगळं सांगतो, वेगळं मागतो अशातला भाग नाही आहे. आमची हीच मागणी आहे, इतर कोणावरतीही अन्याय न होता हे मिळावं हे प्रत्येकाची. तुमचे खरं तर जुने सहकारी मंत्रिमंडळात ठाकरे गट आंदोलन करत आहे, माझा कुंकू माझा देश म्हणून राज्यभर ठाकरे गट आंदोलन करताना दिसते, काय प्रतिक्रिया असणार आहे? नाही, ठीक आहे. आता विरोधक आहेत ते त्यांचं काम करत आहेत, आम्ही आमचं काम करतो आहे. आता ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानांनी आपल्या मिलिटरीने राबवलं, त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आणि मग जर बदला घेण्याचं काम जर आपल्या पंतप्रधान आणि मिलिटरीच्या मंडळीने जर केलं असेल तर उलटं ह्या मंडळींनी त्यांचे शुभेच्छा द्यायनं गरजेचं होतं. परंतु जर विरोध नाही करणार ते विरोधक कसे असू शकतात? ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू.
भारत पाकिस्तानचा सामना होतोय, मात्र या सामन्याला संजय राऊत असतील किंवा संपूर्ण ठाकरे गट विरोध करताना पाहायला मिळतोय. भारतीय क्रिकेट जे खेळणारे खेळाडू आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. ठीक आहे, आता कोणी नाही कोणी काहीतरी म्हणतं आणि ते म्हणणं अरे काय करणार. तर ह्या अनुषंगाने आता संजय राऊत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कसं व्यक्तिमत्व आहे आणि काय आहे ते. त्यामध्ये मला वाटतं आम्ही काय खोलामध्ये जाणार नाही, परंतु आत्ता जे आम्ही इकडे आलेलो आहे ते थोडंसं वेगळ्या कामाला आहे. त्याबद्दल काय असेल तर विचार. नाही शेठ, खरं तर विषय असा आहे की संजय राऊत असं म्हणतायत अजित पवारांना की अजित पवारांच्या अंगात हे पाकड्यांचं रक्त आहे म्हणून ते खेळाच्या नजरेने बघावं असं म्हणतात. कुठेतरी आता स्तर जो आहे तो टीकेचा होताना पाहायला मिळतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, त्यांना अशा म्हणणं बरोबर आहे. आता संजय राऊत जर काय बोलला नाही तर मग उद्धव ठाकरे त्याला मला वाटत नाही तिथं ठेवतील असे. त्याला बोलण्यासाठीच ठेवलेलं आहे, दुसरं काय करतायत. तो काय पक्ष वाढवतोय काय करतोय किंवा काय असं मला एखादं उदाहरण द्या की बाबा त्यांनी पक्ष वाढवायचं काम केलं आहे. पक्ष बुडवायचं काम त्याच्याकडं जे दिलेलं आहे ते तो चोखपणे करतोय, त्याच्यामुळे त्याला ते बोलणंच आहे. नाही, एकनाथ शिंदेसोबतचे लोक सर्व चुवा आहेत, म्हणजे एका खालच्या भाषेत ते बोलत की सर्व लोक चुवा, आणि छगन भुजबळांच्या विधानावरून हे सगळं घडतंय का असं वाटतं? असं नाही व्हायला कुठल्याही समाजाचे असं होऊ नये असं आम्हाला वाटतं. जसं आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही आत्महत्या करू नका, काय नाही तरी मार्ग तोडगा काढू, तसं आम्ही हा तोडगा काढायला बसलेलो आहोत की असं नाही की सरकार पळणार आहे, त्यातनं तोडगा काढतो. आणि म्हणून मागच्या वेळेला जे काय आम्ही एकनाथ शिंदेसाहेब सरकारमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काढला, आता देवभाऊ त्याच्यामध्ये ते तोडगा काढतायत. काहीतरी आम्ही करतोय ना, असं नाही ना की स्वस्त बसलोय लक्ष देत नाही तुम्ही काही करा असं नाही आहे. आता काही राजकीय लोकांनी एवढं टोकाला समाजाला नेता कामा नये असं मला वाटतं. पण मंत्री तुमचे सहकारी मंत्री आहेत, तेच अशा पद्धतीची भाषा करत असतील तर मग त्याचा समाजावर परिणाम होणारच ना. 100% आपलं म्हणणं योग्य आहे, बरोबर आहे, त्याबद्दल चुकीचं आहे असं आम्ही म्हणत नाही आहे. परंतु आता काही समाजाच्या ह्याच्यावरती जर काही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटतं. शेठ, खरं तर तुळजाभवानी मंदिर जे आहे येणाऱ्या नवरात्र महोत्सवामध्ये जे भाविक जे आहेत ते VIP भाविक आहेत त्यांचे शुल्क आहे ते वाढवलेलं आहे, त्यामुळे भाविकांमध्ये नाराजगी व्यक्त केली जाते. आपण आता नाही दर्शन VIP घेऊन आलो. लोकांना लाईनीत उभं राहायला कंटाळा येतो ना, मग त्यांनी पैसे भरावे, त्यात काय मोठी नवल आहे. जे सामान्य लोक आहेत ते बिचारे लाईनीमध्ये जातात येतात. मग आमच्यासारखे VIP लोकांना जर जलद पाहिजे आणि ते जर पाहिजे तर आम्ही पैसे भरले तर काय अडचण. शेठ, खरं तर सोलापूर महापालिका निवडणुका हे जवळ अरे खोल रे दे हां. महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत. सोलापूरमध्ये कशा पद्धतीचं एकंदरीत चित्र असणार आहे? कारण महायुती म्हणून आपण लढत आमचे आता नेते मंडळी आमच्यासोबत आहेत. त्या ज्योतिताई असतील, आमचे जिल्हा प्रमुख असतील, आमचे भाज्या असतील, आमचे अभंगराव असतील किंवा आमचे तालुका प्रमुख संपर्क, हे सगळीच मंडळी आज याच ठिकाणी आहेत. म्हणजे आमची इच्छा आहे की जे वरती आमचे नेते मंडळी जे ठरवणार आहेत की महायुती लढावी, आमची त्याला तयारी आहे, आमच्या कार्यकर्त्यांची पण तयारी आहे. परंतु योग्य निर्णय होणं गरजेचं आहे स्थानिक पातळीवरती, आणि तिथे एखादं काय पाठीपुढं असेल तर आम्ही सरकूया. परंतु कोणी कोणाला एकदमच फाट्या मारायचा प्रयत्न झाला तर मग तो विचार वेगळा होईल. पण आत्ता आमचं म्हणणं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार. सर, संजय गायकवाड छगन भुजबळांना म्हणतात महायुतीतून लाद घालून बाहेर काढ, कशा पद्धतीचे बघता हे वक्तव्य आहे? लाद घालून बोलला काय मला नाही माहिती, परंतु मोठा माणूस आहे आपले छगन भुजबळ साहेब, जर असं बोललं असेल तर ते बोलू नये असं आम्ही त्यांना सांगू शकतो. परंतु हे वादिवाद न करता हे आरक्षण संपायला पाहिजे. आता कुणबी समाजाची मंडळी मला वाटतं हे आणणार आहेत, मोर्चा मुंबईला आणणं त्यांची तयारी चालू आहे. आता ह्याच्या अगोदर मराठा समाजाचा झाला, मग नंतर आणखीन कुठल्या समाजाचा होतो आहे का माहिती नाही. ह्याच्यापेक्षा जे काय आम्ही सरकार बसलेलो आहोत हे तुम्हाला देणारे बसलेलो आहोत, घेणारे नाही आहे. आणि त्यासाठी सगळ्या समाजाला समान न्याय हक्क देऊन आम्ही वादिवाद लावणार नाही आणि आम्ही योग्य रीतीने ह्या आरक्षणाला सामोरं जातो. शेठ, खरं तर जातीवरून आता राजकारण म्हणजे आरक्षणाची मागण्या सातत्याने वाढत आहेत. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे GR काढून, मात्र दुसरीकडे आता OBC समाजातले काही तरुण आहेत, तरुणी आहेत, पालक आहेत. आता दुसरी आत्महत्या OBC समाजातून पाहायला मिळते. दुसरीकडे महादेव कोळी प्रमाणपत्र द्यावं यासाठी मुलीला ॲडमिशन मिळत नाही म्हणून ते द्यावं म्हणून पालकांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे विदारक परिस्थिती महादेव कोळींचा भाग वेगळा हे आम्ही जाणू शकतो.
परंतु OBCला आत्महत्या करण्याचं काय कारण येत नाही आहे. कारण ऑलरेडी OBCना आरक्षण मिळालेलं आहे, दिलेलं आहे. मग त्यांना नोकरीमध्ये आहे, शिक्षणामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे की बाबा मराठ्यांनी जर कोणी केली तर आपण ते समजू शकतो की आम्हाला मिळतच नाही, मिळणार आहे का नाही, कधी होणार का, हा भाग आहे. पण OBCला ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते आरक्षण चालू आहे. हा ज्या वेळेला तुमचं आरक्षण कमी होईल किंवा तुमच्यावर काय अन्याय अत्याचार होईल त्यावेळेला एखादी आत्महत्या झाली किंवा काय तर आपण समजू शकतो. पण आता ह्याला कारण काय हे शोधणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला कारण काय आहे आत्महत्या करण्याचं ह्याचं पण शोधणं. त्याच्यामध्ये असं आहे की छगन भुजबळ 2 दिवसांपूर्वी म्हणाले की आता आरक्षण बचावण्यासाठी बलिदान देण्याची वेळ आलेली आहे.